मित्रांनो, डेडलिफ्ट हा सेट भरपूर ठिकाणी अवॉइड केला जातो. तो कशा पद्धतीने प्रॉपर मारला जातो आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. आपल्याला काय करायचं आहे, आपल्या बॉडी अकॉर्डिंग नुसार आपल्या बारला वेट लावायचे. वेट लावल्यानंतर आपली जी ग्रिप आहे ती कोणत्या पोझिशनला पकडायची. तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, एक ट्रिक सांगतो तुम्हाला. आपल्याला काय करायचंय, आपली जी कमरेची जी साईडची बाजू आहे त्या ठिकाणी म्हणजेच शोल्डरच्या लाईनीत आपल्याला ग्रिप पकडायची. ग्रिप पकडताना एक हात असा पकडायचा आणि एक हात उलटा पकडायचा. याने काय होतं, आपली ह्या साईडनी जरी ग्रिप निसटायला लागली तरी ह्या साईडनी आपल्याला ती झेलता येते, किंवा ह्या साईडनी निसटायला लागली तर ह्या साईडनी ती पकडता येते. तर ह्या पद्धतीने तुम्ही ती ग्रिप पकडा आणि सेट मारताना आपल्या शोल्डर एवढं आपल्या पंजामध्ये पायांमध्ये अंतर ठेवा आणि ह्या पद्धतीने तो वर्कआउट परफॉर्म करा. वर्कआउट करताना खाली जाताना आपल्याला आपली जो पायाचा पोर्शन आहे तो नॉर्मली बेंड ठेवायचा आहे. आपण ज्या पद्धतीने फिल्डिंगला उभं राहतो त्याच पद्धतीने आपल्याला हा वर्कआउट परफॉर्म करायचा आहे. पुन्हा एकदा लक्ष द्या, आपल्याला काय करायचं आहे, चेस्ट अप ठेवून ह्या पद्धतीने तो वर्कआउट करायचा. परत स्लोली डाऊन जायचं. अप करताना आपल्या लोअर बॅकला प्रेशर आला पाहिजे. यामध्ये सगळ्यात महत्वाची चूक काय करतात मुलं, खाली जाताना आपली बॅक ह्या पद्धतीने रोल करतात. रोल जर बॅक केली तर तुम्हाला 100% लोअर बॅकच्या प्रॉब्लेमला फेस करावं लागेल. त्यामुळे तुम्ही आपल्याला काय करायचं, सगळ्यात महत्वाचं आपले जे ग्लुट्स आहे ते बाहेर काढायचे, चेस्ट अप ठेवायची आणि तुमची ऑटोमॅटिकली ग्लुट्स बाहेर आणि चेस्ट अप केल्यानंतर जो डेडलिफ्टचा पॉइचर आहे तो एकदम परफेक्ट बसला जातो. तुम्ही एकदा पुन्हा लक्ष द्या, ह्या पद्धतीने तो वर्कआउट करायचा आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या बॉडी अकॉर्डिंग नुसारच वेट ठेवा. 12 ते 15 रेपिटेशन मारा. पहिल्यांदा आपली लोअर बॅक चांगली स्ट्रॉंग होऊ द्या आणि मग नंतर हेवी वेट कडे जा. ह्या पद्धतीने तुम्ही वर्कआउट करा, तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळेल आणि तुम्ही इंजुरी पासून पण दूर राहाल. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि नॉलेजेबल व्हिडिओसाठी तुम्ही तुमच्या भावाला नक्की फॉलो करा.